आज आपण 1 ऑगस्ट 2025 पासून होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांबद्दल बोलणार आहोत, जे थेट आपल्या खिशावर परिणाम करू शकतात. UPI क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते कर्जाच्या व्याजदरापर्यंत सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. पहिला बदल आहे UPIच्या नियमामध्ये. तुम्ही पेमेंट फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल तर लक्षात ठेवा, आता एका UPI ॲपवरून तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. तसेच तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती दिवसातून फक्त 25 वेळा पाहता येईल आणि OTP व्यवहार हे फक्त ठरलेल्या वेळेतच होते. सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9:30 नंतर. म्हणजे आता UPI वापरताना थोडी काळजी घ्यावी लागेल. दुसरा बदल आहे SBI क्रेडिट कार्डसाठी. जर तुमच्याकडे SBIचे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड असेल तर ऐका, 11 ऑगस्ट 2025 पासून SBI मोफत विमान अपघात किंवा कव्हर बंद करणार आहे. याआधी हे कव्हर 50 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत मिळायचं, पण आता ही सुविधा बंद होणार आहे. म्हणूनच तुमचं क्रेडिट कार्ड चेक करा. तिसरा बदल आहे LPG सिलेंडरच्या किमतीत. 1 ऑगस्टपासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. जुलैमध्ये व्यावसायिक सिलेंडर 60 रुपयांनी स्वस्त झालं होतं, पण घरगुती सिलेंडरच्या किमती जैसे ते राहिल्या. घरगुती सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर तुमच्या स्वयंपाकघरातला खर्च थोडा कमी होईल. CNG आणि PNCच्या किमतीतही बदल होऊ शकतो. एप्रिलनंतर यात बदल झाला नाही, पण ऑगस्टमध्ये काही बदल होतो का हे पाहावं लागेल. जर किमती कमी झाल्या तर गाडी आणि गॅसचा खर्च कमी होईल. 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान RBIची बैठक होणार आहे. यात व्याजदराबाबत निर्णय घेतले जाते. जर व्यवहार दर वाढले तर गृहकर्ज, कार कर्ज आणि EMIचा बोजा वाढू शकतो. म्हणून याकडे लक्ष ठेवा. तर मित्रांनो, हे आहेत 1 ऑगस्टपासून होणारे काही मोठे बदल. या बदलामुळे तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल हे समजून घ्या आणि आपल्या बजेटचं नियोजन करा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.